ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार। काल सुनील तटकरे यांच्याकडून कोकाटेंच्या राजीनाम्याचे संकेत। अजितदादांनीही कोकाटेंना फोन केल्याची माहिती। माणिकराव कोकाटेंचं वर्तन घोषणावह नाही। विधान भवनात गांभीर्याने बसणं गरजेचं। सभागृहात रमी खेळतानाच्या व्हिडिओच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी। मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाणांचा राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांची कारवाई। लातूर मारहाण प्रकरणात तटकरेंना देखील आरोपी करा। मारहाणीत विजय घाडगे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत। मनोज जरांगे यांची मागणी। हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल लोढा विरोधात बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल। पतीला नोकरी देतो सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। प्रफुल्ल लोढाचे सर्वांसोबतच फोटो। विरोधकांनी हवाबाजी न करता हनी ट्रॅपबाबत पुरावे द्यावेत। आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। प्रफुल्ल लोढा छोटा मासा मोठा मासा मंत्रिमंडळात। हनी ट्रॅपमध्ये अडकवलेल्या 4 महाविकास आघाडीच्या खासदारांना सावध केलेलं। ट्रॅप कुठे लावलेले हे मी सांगू शकतो, संजय राऊतांचा दावा। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा। आरोग्याच्या कारणास्तव धनखड यांच्याकडून पदाचा राजीनामा। तर हरिभाऊ बागडे यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत, सूत्रांची माहिती। सप्टेंबरमध्ये दिल्लीत मोठी घडामोड होणार, त्याचीही विकेट, पहिली विकेट। जगदीप धनखड असे मैदान सोडणारे नाहीत, संजय राऊतांचा दावा। नाशिक हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात। अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासले जाण्याची शक्यता। हॉटेल व्यावसायिकाच्या जमीन व्यवहारांबाबत सखोल तपास होणार, सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती। प्रत्येक आमदाराची 5 कामं होणार। तर ठाकरे बंधूंच्या युतीनं काय होऊ शकतं यावर फडणवीसांनी आमदारांची मतं जाणून घेतली। राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला केंद्राकडूनच चपरा। इयत्ता पहिलीपासून 3री भाषा सक्ती कराच असं नाही। विद्यार्थ्यांच्या 14व्या वयापर्यंत 3री भाषा शिकवू शकता, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत कार्यक्रमांना हजेरी लावणार। तर विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे, देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदे यांचं ट्विट करत शुभेच्छा। उपमुख्यमंत्री अजित पवार देवगिरी बंगल्यावर कार्यकर्ते आणि कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करणार। दादांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जासह आरोपींच्या संपत्ती जप्तीसाठीच्या अर्जावरही आज निर्णय। हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत। सांगलीमधील कार्यक्रमात मुश्रीफांचं सुतोबाज। एकाच घरात जिल्ह्याची पदं नको, मुश्रीफांचं मत। साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून माथेफिरू प्रेमवीराचा अल्पवयीन मुलीवर हल्ल्याचा प्रकार। तरुण सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्याचं नुकसान। तर बीडच्या माजल गावातील सरस्वती नदीलाही। पुणे जिल्ह्याच्या 4 तालुक्यांमधील 39 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 144 शेतकऱ्यांना फटका। शासनाकडे 1,08,43,350 रुपयांच्या भरपाईची मागणी। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगरसह कोकणातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। UPIचा वापर कर्ज घेणं आणि ती रक्कम खर्च करण्यासाठी देखील करता येणार।